आज मी गेले काही दिवस या शहरातल्या गल्ली बोळात फिरतोय. लोक म्हणतात याला गल्ली बोळात फिरायला लागतंय. अरे मी प्रत्येक नगरपालिकेला गल्ली बोळात फिरतो, लोकांशी बोलतो, लोकांशी संवाद साधल्यावर त्यांचे आणखीन प्रश्न कळतात. पुढच्या 5 वर्षात ते आणखीन डबल स्पीडनं सोडवण्याची ताकद मिळते. आणि म्हणून मी अजून वर कुठंतरी गेलो तरी गल्ली बोळात फिरायची माझी सवय मी सोडणार नाही. तो माझा स्वभाव धर्म आहे. जमिनीला धरून राहणारी आम्ही माणसं आहोत आणि म्हणून गल्ली बोळात फिरण्याचं आम्हाला कधी कमीपणा वाटत नाही. आणि त्यातून नवे प्रश्न या शहरातले लोकांच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा, अनेक गोष्टी कळतात. या शहराची पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारला मी पाठवला आणि तो आता स्टेट लेवल स्क्रुटिनी कमिटीमध्ये गेलेला आहे. 124 कोटीचं तत्वता त्यांनी मान्यता यापूर्वीच दिलेली आहे. आणि ही निवडणूक झाल्यावर राज्य सरकारच्या या मान्यता दिलेल्या प्रस्तावाला आधीच दिलेली आहे. मी त्याचा पाठपुरावा केला. अजून मंत्र्यांच्याकडे गेलेलं नाही प्रकरण. खाली आम्ही काय करू शकतो याचा तुम्हाला अंदाज म्हणून एक उदाहरण दिलं. या दत्त टेकडीला मी 5 कोटी आणले. सत्ता कुठं होती आपली? पैसे राज्य सरकारकडून कसे आणायचे या जयंत पाटलाला माहिती आहे. तुम्ही काही चिंता करू नका. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे. आपण सर्वांनी हिशेब तर होईलच सगळ्यांचा. शेवटचा मुद्दा सांगतो. मला जायचंय. या शहराची काळजी मलाच घ्यायची आहे. जे मंत्री, मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषण देऊन जातील त्या सगळ्यांचाच उद्देश, मुख्यमंत्री काय बोललेले नाहीत आज त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही, पण त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाहीये. मग 9 वर्ष काय मी हात धरलेले का कोणाचे ह्या शहरात येऊन हे प्रश्न सोडवायला? पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल, त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरणेश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा 40 वर्ष मी काम केलं ही जनता मला सांभाळत आली आहे, मला ताकद देत आली आहे. जेवढ्या मला शिव्या जास्त तेवढी मला मतं जास्त. मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय. रोज 6-7 शहरांमध्ये मी जातो. पण कुठल्याही शहरात गेल्यावर कोण्या नेत्यावरही टीका करत नाही, कुठल्या पक्षावरही टीका करत नाही. याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही आहे. माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, तो मी सांगतो. जे केलाय सांगतो, जे करणार आहे ते मी सांगतो. त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही. फक्त एवढंच सांगतो, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत. तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही. त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका. आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू. आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत. विकास आपल्याला करायचा आहे.